नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला संपलेली कोलगेट पेस्टची ट्यूब फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। आता ही पेस्टची ट्यूब तुम्हाला मी ओपन करून दाखवते। कितीही दाबली तरी त्याच्यातील पेस्ट बाहेर निघत नाही। याच्यातील पेस्ट आपल्याला आता बाहेर काढायची आहे। त्यासाठी अगोदर आपल्याला याचं झाकण बसवून घ्यायचं आहे। झाकण बसवल्यानंतर आता आपल्याला याच्यातील पेस्ट बाहेर काढण्यासाठी बेलण्याचा वापर करायचा आहे। त्यासाठी या पद्धतीने आपण बेलणे पुढच्या बाजूला दाबून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दाबून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता सर्व पेस्ट पुढच्या बाजूला सरकलेली आहे। आता याच्यातील ही पेस्ट मी डिश मध्ये काढून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा घालून झाले की अगदी चमच्याभर आपण पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून झाले की आता टूथब्रशच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया। येथे मी अशा पद्धतीची चिनी मातीची भरणी घेतलेली आहे। ही भरणी तुम्ही बघू शकता किती खराब झालेली आहे। अशा पद्धतीने तेलकट झालेली आहे। या भरणीचं झाकणही तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने याच्यावरती अशी धूळ पडलेली आहे, त्यामुळे ते खराब दिसत आहे। ते स्वच्छ करण्यासाठी या पेस्टचा वापर आपण करणार आहे। त्यासाठी अशा प्रकारे तयार केलेली ही कोलगेटची पेस्ट आपण भरणीच्या बाहेरच्या बाजूने आणि झाकणाच्या वरच्या बाजूने लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर आता आपल्याला ही भरणी अशीच 5 मिनिटे भिजत ठेवायची आहे आणि नंतर 5 मिनिटे झाल्यावरती ती आपल्याला घासून घ्यायची आहे। 5 मिनिट झालेली आहेत। तुमच्याकडील काचेची किंवा चिनी मातीची भांडी जास्त खराब झाली असतील तर ती तुम्ही 10 ते 15 मिनिटांसाठी अशीच भिजत ठेवू शकता। आता आपण ही घासण्यासाठी स्क्रबरचा वापर करणार आहोत। अशा पद्धतीने साध्या स्क्रबरने आपण सिंपल अशी ही घासून घ्यायची आहे। जास्त जोर लावायची गरज पडत नाही। अशा प्रकारे ही भरणी आपण घासून घेतलेली आहे। आता आपण ती स्वच्छ धुवून घेऊया। भरणी धुतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेली आहे। या भरणीवरती अगदी नव्यासारखी चमक आलेली आहे। आता या भरणीचं झाकणही दाखवते। अगोदर तुम्ही बघितलं असेल झाकण किती खराब झालेलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता घासल्यानंतर किती स्वच्छ झालेलं आहे। त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशी काचेची किंवा चिनी मातीची भांडी असतील तर ती खराब झाल्यावरती स्वच्छ करण्यासाठी अशा शिल्लक राहिलेल्या कोलगेटचा वापर तुम्ही करू शकता।